नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या FYBA या वर्गातील विद्यार्थ्यांचं ऑनलाईन वेब सिरीजच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला बघितलं की भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान काय आहे. जी भारतीय जनता ही भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान आहे. नंतर आज आपण बघणार आहोत की राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. जो भारतीय राज्यघटनेचा सरनामा आपण मागील लेक्चरला अभ्यासला, या सरनाम्यामध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान हे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट करत असतो. यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य अशा स्वरूपाचं स्वरूप ते असणार आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये या सरनाम्यामध्ये सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक अशी शब्दरचना होती. त्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ही जी काही दोन शब्द आहेत, तर ही दोन शब्द 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मूळ सरनाम्यामध्ये राष्ट्रीय ऐक्य याऐवजी राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता असा बदल करण्यात आला. हा या सरनाम्यामधील बदल वगळता उरलेला सर्व आशय हा सारखाच आहे. तर मग चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यव्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे त्या संदर्भात सविस्तर आढावा घेऊया. तर यामध्ये पहिल्यांदाच सुरुवातीला लिहिलंय की आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी. आपण सार्वभौम म्हणजे काय, की सार्वभौम कसं असणार आहे भारत, या संदर्भात आढावा घेऊया. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा जो काही देश आहे हा स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारत हे खऱ्या अर्थाने सार्वभौम राष्ट्र बनले. कारण भारताला जे वसाहतीचे स्वातंत्र्य व दर्जा मिळालेला होता तो संपुष्टात येऊन भारत देश सार्वभौम झाला होता. ब्रिटिश राष्ट्रकुलातील सदस्यत्व त्यांच्यावर आता इथून पुढे बंधनकारक नव्हते 1950 पासून. तरीही भारताने सार्वभौम राष्ट्र बनल्यानंतरही आपले ब्रिटिश राष्ट्रकुलातील सदस्यत्व चालूच ठेवलेले होते. जे ब्रिटिशांची एक सहकार्याची भावना असावी यासाठी. त्यामुळेच भारताच्या सार्वभौमत्वाला कोणताही बाधा येणार नाही. जरी ते राष्ट्रकुलाचे सभासदत्व ठेवलेलं असेल तरी सुद्धा सार्वभौमत्वाला कुठल्या प्रकारची बाधा नसणार आहे. स्वेच्छेने स्वीकारलेले हे ब्रिटिश राष्ट्रकुलाचे सदस्यत्व भारत कोणत्याही क्षणी नाकारू शकतो. भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले आहे. याचा अर्थ नेमकं काय बनलेला आहे, काय आहे सार्वभौम याचा अर्थ? याचा अर्थ असा होतो की भारत ही एक स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे भारतावर कोणत्याही बाह्य देशाचे नियंत्रण असणार नाही. भारताच्या राज्यकारभारात बाहेरील कोणतेही राष्ट्र हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करणार नाही. आपल्या राष्ट्राचे ध्येय धोरण ठरविण्याचा सर्वोच्च अधिकार हा भारत देशाला असून त्याबाबत कोणत्याही बाह्य देशाचा प्रभाव भारतावर असणार नाही. ही या सार्वभौमत्वाचा अर्थ आहे. सार्वभौम म्हणजे सर्वोच्च सत्ता ही भारतीय लोकांच्या हातामध्ये असणार आहे. म्हणजे जोपर्यंत ब्रिटिशांचं साम्राज्य भारतावरती होतं किंवा ब्रिटिशांचं राज्य भारतावरती होतं तोपर्यंत भारत सार्वभौम होता का, तर नव्हता. म्हणजे भारत हे 1950ला म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून सार्वभौम बनलेला आहे. म्हणजे अंतर्गत बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आणि बाह्य आंतरराष्ट्रीय राजकारणासंदर्भात जर काही निर्णय घ्यायचे असेल तर ते भारतातील जनता निर्णय घेणार आहे. आता जनता निर्णय घेणार म्हणजे संपूर्ण जनता एकत्र येऊन काही निर्णय घेऊ शकत नाही. तर जनतेच्या वतीनं जे काही मंत्रिमंडळ आणि कायदेमंडळ तयार केलेलं असणार आहे तर ते त्यांच्या माध्यमातून ती सरकार चालणार आहे. त्याच्यावरती कुणाचंच नियंत्रण नसणार आहे. म्हणजे भारतीय जनतेवरती, भारताच्या प्रशासकीय रचनेवरती कुठल्याही बाहेरच्या राष्ट्राचं इथून पुढे अजिबात नियंत्रण नसणार आहे. कुठल्याही परकीय दबावाला बळी पडून भारत आपलं अंतर्गत धोरण बदलविणार नाही किंवा बहिर्गत जे काही धोरणे, बाह्य राष्ट्रांसंदर्भात जे काही संबंध आहे ते संबंध कशी ठेवायचे तर हे भारतातील अंतर्गत राजकीय व्यवस्था आणि भारतीय जनता हे ठरवणार आहे. आता इथून पुढे भारत पूर्णपणे स्वतंत्र आणि सार्वभौम सर्वोच्च बनलेला आहे अंतर्गत आणि बहिर्गत बाबतीत निर्णय घेण्यासंदर्भात.
त्यानंतर दुसरं जे काही स्वरूप आहे ते म्हणजे समाजवादी स्वरूप आहे. तर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1976 साली 42वी राज्यघटना दुरुस्ती केली आणि ह्या राज्यघटना दुरुस्तीद्वारे घटनेच्या जे सरनाम्यामध्ये समाजवादी हा नवीन शब्द घालण्यात आला. भारतातील जनतेचे राहणीमान सुधारण्यासाठी आर्थिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित होणे आवश्यक होते. यामुळेच भारतीय कायदे मंडळाने केंद्रीय कार्यकारी मंडळाने समाजवादी या शब्दाची शब्दरचना या सरनाम्यामध्ये केली आहे. भारत सरकारने 1955 पासून समाजवादी समाज रचना निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला होता, परंतु भारताने समाजवादी अर्थव्यवस्था प्रत्यक्षात स्वीकारलेली नव्हती. तसंच अजूनही भारत देश मिश्र अर्थव्यवस्थेच्या मार्गाने चाललेला आहे. 1991 नंतर आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेलाच आहे, पण तोपर्यंतच्या कालखंडामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, कारण गरिबांचं राहणीमान उंचवायचं होतं. समाजवादी विचारधारेचा आपण त्यासाठी स्वीकार केला. त्यामुळे देशात एका बाजूला भांडवलदारांची मक्तेदारी तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचे दारिद्र्य वाढू लागले. तेव्हा केवळ घटनेच्या सरनाम्यात समाजवादी असा शब्द वाढून चालणार नाही, तर भारतातील राज्यकर्त्यांनी समाजवादी मार्गाचा अवलंब करून त्या दृष्टीने प्रत्यक्ष योजना कार्यक्रम राबवले पाहिजेत. खाजगी उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण करणे, सार्वजनिक उद्योग क्षेत्रात वाढ करणे, संपत्तीच्या केंद्रीकरणाला व मक्तेदारीला मर्यादा घालणे, सामाजिक न्याय व आर्थिक समता प्रस्थापित करणे, जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढविणे, नागरिकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, जनतेचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास करणे इत्यादी कार्य करून समाजवादी समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे. या उद्देशानेच समाजवादी हा शब्द घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे गरिबांचं कल्याण आणि जे काही दरिद्री लोक असतील, म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये दारिद्र्यात त्यांना जीवन जगावं लागत असेल, त्याचबरोबर काही सामाजिक न्यायापासून उपेक्षित झालेली जनता असेल, आर्थिक विषमता आहे, तर ह्या समस्यांना एक उत्तर म्हणून या राज्यघटनेमध्ये समाजवादी शब्दप्रयोग केलेला आहे. मग आता समाजवादी शब्दप्रयोग झाला म्हणजे लगेच आर्थिक समता आली का? लगेच सर्वसामान्य वंचितांना न्याय मिळाला का? लगेच आर्थिक जे काही दारिद्र्य आहे ते लगेच दूर होईल का? तर होणार नाही. नुसता या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी शब्द टाकून होणार नाही, तर राज्यकर्त्यांनी ह्या समाजवादी विचारधारेनुसार आपली ध्येय धोरणांची आखणी करायची आहे. मग ह्या संविधान मध्ये तो शब्द समाविष्ट केल्यानंतर इथून पुढे जे कोणी राज्यकर्ते येतील ते या राज्यव्यवस्थेच्या या समाजवादी शब्द रचनेनुसार कार्यक्रम आखतील, अशा प्रकारचं एक भूमिका या पाठीमाग राहिलेली आहे. याला कारण तसंच होतं, मागे सांगितलं भारतामध्ये दारिद्र्य खूप मोठ्या प्रमाणात होते, बेकारी, हालाखीची परिस्थिती, गुलामगिरी, ह्या भारतीय जनतेच्या दुखण्याचे निवारण करण्याच्या समाजवाद खेरीज अन्य दुसरा पर्याय तरी नाही आहे. भारतीय जनतेचं दारिद्र्य, भारतीय जनतेची गुलामगिरीची पद्धत, म्हणजे अतिशय अल्प वेतनामध्ये, कमी पैशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त मेहनत करावी लागत होती. म्हणजे शेती व्यवस्था असेल, मोठमोठे जमीनदार असेल, यांच्याकडे कमी वेतनामध्ये जास्तीत जास्त काम ह्या मजूर लोकांकडून करून घेतलं जायचं. एक प्रकारची ती गुलामगिरीच होती. मग अशा गुलामगिरी गरीब लोकांच्या निवारणासाठी समाजवादाशिवाय दुसरा पर्याय नाही. भांडवलवादी व्यवस्था तर हे गरिबांचं कल्याण करू शकत नाही. त्यामुळे आपण समाजवादी मार्गाने जाऊन या सामाजिक आणि राजकीय संरचनेमध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन घडून आणावे, यासाठी हा समाजवादी शब्दप्रयोग केला. शेती व उद्योगधंदे या क्षेत्रांवर गुंतलेल्या हितसंबंधांची जी पकड आहे ती सोडवावी लागेल. यासाठी म्हणजे ठराविक लोकांची मक्तेदारी उद्योगधंद्यामध्ये झालेली आहे, शेत जमिनीमध्ये झालेली आहे, ठराविक लोकांना खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आहे, केंद्रीकरण त्या संपत्तीचं झालेलं आहे. यामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. समाजात रूढ असलेल्या दर्जा पद्धतीचे एक सरंजामशाही व जुलमी स्वरूप बदलावे लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजवादी शब्दरचना प्रत्यक्षात आलेली, समाजवादी समाज रचना प्रत्यक्षात आली आहेत असं म्हणता येईल. या 42व्या घटना दुरुस्तीचे परीक्षक या संदर्भात एकच प्रश्न विचारित होते
ते मध्ये असा होत की घटनेच्या सरनाम्यात समाजवादी या शब्दाची भर घातल्यामुळे नेहरूंचे स्वप्न साकार करण्यास कितवर हातभार लागणार आहे. म्हणजे पंडित नेहरूंना गरिबांचं कल्याण अपेक्षित होतं, जे भारताचे पहिले पंतप्रधान होते. मग ते या विचारवंतांनी असं सांगितलेलं आहे. म्हणजे या घटना दुरुस्तीचे परीक्षक, टीकाकार असतील, चिकित्सक असतील, त्यांनी असं सांगितलं की नुसता शब्दप्रयोग टाकून नेहरूंचं लगेच स्वप्न पूर्ण होईल का. या स्वातंत्र्य लढ्यापासून पुढे आलेली समाजवादाची संकल्पना आज सार्वत्रिक मान्यता पावली असल्यामुळे ही भर सरनाम्यात घालण्यात आल्याचे काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआ असे त्यावेळेस म्हणाले होते. पण तसा अंतर्भाव केल्यामुळे पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचे भान घटना दुरुस्तीकारांनी घटनेच्या संबंधित भागामध्ये फेरफार करताना ठेवले होते. हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीच्या अन्य तरतुदींनी प्रचलित अर्थव्यवस्थेच्या व आर्थिक संबंधाच्या आकृतिबंधाला कुठेतरी अर्थपूर्ण हादरा दिला आहे काय. सामान्य माणसांच्या हक्कासाठी केवळ तात्विक पातळीवर लढण्यातून समाजवाद अवतीर्ण होणार नाही, तर तो लढा वास्तवाच्या पातळीवर लढावा लागणार आहे. या लढ्यासाठी सामान्य माणसांच्या हाती काहीतरी नवीन साधने या घटना दुरुस्तीने दिली पाहिजे होती, ती इथे दिलेली नव्हती. भारतीय राज्यघटनेतच समाजवादी अर्थव्यवस्थेची मूलभूत स्पष्ट जी काही तत्वे आहेत, मूलतत्वे ही स्पष्ट करण्यात आलेली आहे. असा करण्यात यावी असा आग्रह आंबेडकरांनी केलेला होता. पण घटना समितीचे आदर्श म्हणून स्वीकारलेल्या घटना बहुअंशी भांडवलदारी राष्ट्रांच्या असल्यामुळे त्यांच्यात अर्थव्यवस्थेला एक घटनात्मक विधिनियमांचे स्थान दिलेले नव्हते. कारण अर्थव्यवस्था ही भांडवलदारांच्या हातात राहणे त्या घटनेच्या शिल्पकारांना इष्ट वाटले असावे. म्हणजे इथं थोडीशी टीका केली की मग सुरुवातीच्या कालखंडात आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार समाजवादी शब्दरचना राज्यघटनेने निर्मितीच्या कालखंडातच का नाही केली. तर त्याला टीकाकार असं म्हणतात की ती सुरुवातीच्या कालखंडात भांडवलदारांचं वर्चस्व घटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती भांडवलदारांच्याच हातामध्ये राहावी असंही मत या घटना समितीच्या सदस्यांना वाटत होतं की काय, असाही काही लोकांना शंका ती आलेली आहे. परंतु समाजवादी लोकशाही हे ज्या राजकीय व्यवस्थेचे साध्य आहे त्यांनी अर्थव्यवस्थेचे स्वरूप घटनेत समाविष्ट करणे अगत्याचे आहेत, अशी सुरुवातीपासूनच आंबेडकरांची भूमिका होती. म्हणूनच 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी हा शब्द घालून घटना समितीची एक चूक निस्तारली होती. थोडीशी चूक झाली होती की सुरुवातीच्या कालखंडामध्ये समाजवादी शब्द प्रयोग टाकायला हवा होता, परंतु तो टाकलेला नाही. मग ही चूक जी आहे ती 42व्या घटना दुरुस्तीनुसार ही सुधारली आहे. पण फार पुढे जाणे या दुरुस्तीलाही जमलेले नाही. आणि या संदर्भात डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकेत जर पुन्हा अभ्यास केला तर समाजवादाच्या ध्येयाने दृष्टीने घटनेत किती उणीवा आहेत हे स्पष्ट होऊ शकेल. समाजवादी अर्थव्यवस्थेचे स्वरूप घटनेतच स्पष्ट झालेले असावे, विधिमंडळाच्या निर्णयावर ते सोपवलेले असू नये, ही भूमिका घेण्यामागीची कारणे आंबेडकरांनी दिलेली आहेत. ते म्हणतात की अस्पृश्यांच्या जमिनीच्या एकत्रीकरणाचे कायदे व कुळ कायदे या देशातील 6 कोटी अस्पृश्यांना काहीच मदत करू शकणार नाही, कारण ते तर भूमिहीन आहे. त्यांच्यासाठी सामुदायिक शेतीचीच तरतूद घटनेत असणे आवश्यक आहे. नियोजित अर्थव्यवस्था ही एक पूर्व अटच असते की ती मध्येच निलंबित व खंडित होता कामा नये, ती स्थायी स्वरूपाची असली पाहिजे. ज्यांना असे वाटते की समाजाची आर्थिक संरचना ही कायदे राज्य समाजवादाच्या धर्तीची असावी, त्यांनी लक्षात घ्यायला हवे की इतके हे महत्वाचे कार्य सामान्य कायद्यांच्या चंचलतेवरती सोडवता येणार नाही. कारण हे कायदे करण्याची व बदलण्याची सत्ता ही बहुमतवाद्यांच्या हातामध्ये असते आणि बहुमतवाद्यांचे राजकीय भवितव्य नेहमीच काही ना काही विवेकी कार्यकरणावर आधारित असत नाही. म्हणजे आंबेडकरांची ही भूमिका होती की जरी समाजवादी शब्दरचना उपयोगात आणलेली आहे, तुम्ही कुळ कायद्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला देणार आहे, परंतु कुळ कायद्याच्या माध्यमातून संपत्ती कुणाला मिळणार आहे की जे शेती कसत होती त्यांना मिळणार आहे. पण आंबेडकरांचं मत असं होतं की दलित जो काही वंचित जो काही समुदाय आहे हा भूमिहीनच आहे, हा पहिल्यापासूनच शेती कसत नाही, त्यामुळे कुळ कायद्यांचा फायदा या दलित लोकांना होणारच नाही. त्यामुळे समाजवादी या शब्दाचा
जरी आपण समावेश केला असेल तरी भारतीय राज्यव्यवस्थेचं जी काही वास्तविकता जी आहे किंवा प्रत्यक्षामध्ये समाजवाद परिपूर्ण राबवला गेला नाही, त्यामध्ये काहीतरी उणिवा राहिलेल्या आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सामुदायिक शेतीचा पर्याय ते सुचवतात. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन 8-10 लोकांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने शेती करायची, मग त्यातून आलेलं उत्पन्न ते समान पातळीवरती वाटून घेतील, तेव्हा कुठेतरी ह्या दलितांचा उद्धार होईल, अशा प्रकारची भूमिका आंबेडकरांनी घेतलेली होती. 24 मार्च 1947 रोजी आंबेडकरांनी एक मसुदा सादर केला होता घटना समितीमध्ये. त्याला एक स्पष्टीकरणात्मक त्यांनी एक नोंद केलेली होती. त्या नोंदीतही त्यांनी आपली हीच भूमिका अधिक स्पष्टपणे नमूद केली होती की समाजवादाचे जर आपल्याला उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ही कायदे मंडळावरती सोपवणे म्हणजे कच्चे संरक्षण दिल्यासारखे ते होईल. विधिमंडळाच्या आधी सत्तेला दुर्बल घटकांकडून यशस्वी आव्हान केले जाऊ शकेल हे विधान शंकास्पद आहे. प्रौढ मताधिकाराच्या आधारे निवडून आलेली विधिमंडळे व सरकारे ही शेवटी समाजातील सबळ घटकांच्याच नियंत्रणाखाली असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास दुर्बलांच्या स्वातंत्र्यावरील अतिक्रमणाविरुद्ध विधिमंडळांना असलेला हस्तक्षेपाचा अधिकार मुळीच संरक्षण देऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे. म्हणजे जरी स्वातंत्र्य, समता, बंधुता असा जयघोष या राज्यघटनेमध्ये केला असला तरी आंबेडकर असं म्हणतात की या विधिमंडळाच्या हातामध्ये समाजवादी समाजरचनेचं अधिकार देणं म्हणजे एक बहुमतवाल्यांच्या हातामध्ये अधिकार देण्यासारखं आहे. आणि बहुमत ही श्रीमंत वर्गाचंच आहे, सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रतिनिधी या विधिमंडळामध्ये जात नाही. त्यामुळे बहुसंख्य म्हणजे श्रीमंत वर्गाचे प्रतिनिधी ते समाजवादी विचारधारा प्रत्यक्षात आणण्यासाठी फारशी काही प्रयत्न करणार नाही, अशी आंबेडकरांनी त्या मसुद्यामध्ये चर्चा केलेली होती. आता ही जे काही संकट आहे गरिबी निर्मूलनाचं, दारिद्र्य निर्मूलनाचं, हे टाळण्यासाठी काय पर्याय आहे की साम्यवाद हा एक पर्याय आहे. पण त्यातून उत्पादन साधने राज्याच्या मालकीची होऊन शासकीय हुकुमशाही अस्तित्वात येऊ शकते. पण डॉक्टर आंबेडकरांना हा पर्याय सुद्धा मान्य नव्हता. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी गरिबांना आर्थिक सत्तेमध्ये वाटा मिळावा यासाठी समाजवाद हा जो काही मार्ग आहे हा पुरेसा ठरत नव्हता किंवा ठरणार नाही असं आंबेडकरांना एक विश्वास किंवा असा त्यांचा एक अंदाज होता. मग याला दुसरा पर्याय काय आहे तर तो पर्याय म्हणजे साम्यवाद आहे. परंतु साम्यवाद मध्ये काय होतंय की भांडवलदारांची हत्या करून उत्पादन साधनं जी आहेत, कंपन्यांची जी काही मालकी आहे, संपत्तीची मालकी आहे, ही सगळी सरकारच्या ताब्यामध्ये जाणार आहे. म्हणजे इथं शासकीय हुकुमशाही पुन्हा निर्माण होईल आणि शासन परत बहुमतवाद्यांचं असणार आहे. मग बहुमत कुणाचं असणार आहे? श्रीमंत वर्गवाल्यांचंच. म्हणजे पुन्हा परत तेच संकट उभं राहणार आहे. मग आंबेडकरांना हा साम्यवादाचा मार्गही मान्य नव्हता. मग भांडवलदारांचे नियंत्रण असलेली लोकशाही व राज्याचे सर्वंकष नियंत्रण असलेली साम्यवादी व्यवस्था या दोन्ही पद्धतींचे एक दोष टाळणारी लोकशाही समाजवादी व्यवस्था हा या अर्थव्यवस्थेचा आदर्श असावा असं आंबेडकरांना वाटत होतं. म्हणजे भांडवलवादी जी काही लोकशाही आहे ती सुद्धा गरिबांचं कल्याण करणारी नव्हती. समाजवादी जी काही साम्यवादी जी काही विचारधारा आहे, म्हणजे कडवा साम्यवाद, जी क्रांतिकारी, कामगारांचं हुकुमशाही असं मानणारी परंतु प्रत्यक्षात ती शासनाचीच मालकी हक्क प्रस्थापित करणारी, या दोनही सत्ता किंवा दोनही राजकीय व्यवस्था आंबेडकरांना मान्य नव्हता. मग त्यातील मधला मार्ग काय आहे तर ह्या दोन्ही राजकीय व्यवस्थेचे म्हणजे भांडवलवादी लोकशाही आणि साम्यवादी या दोनही राजकीय व्यवस्थेचा दोष टाळून पण लोकशाही समाजवादी अशा प्रकारची एक नवीन व्यवस्था म्हणजे दोन्ही राजवटींचे किंवा दोन्ही शासकीय सत्तेचे गुण त्यामध्ये असतील, ते म्हणजे लोकशाही समाजवादी विचारधारा. तर हे आंबेडकरांना आणि इतर सर्व घटनाकारांना ते अपेक्षित असावं, म्हणून आपण लोकशाहीचा पण समावेश केलाय आणि समाजवादाचा पण त्यामध्ये समाजवाद जो काही शब्द प्रयोग आहे तो केलेला आहे. याचबरोबर मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा समाजवादी कलम टाकण्यात आले. म्हणजे मार्गदर्शक जी काही तत्वे आहे भारतीय राज्याच्या धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये सुद्धा समाजवादी समाज रचनेच्या अनुसरून ध्येय धोरणांची आखणी करण्यात यावी असंही स्पष्टपणे नमूद करण्यात आले. त्यामध्ये 31 कलम जे आहेत, 31 कलम 39, 39 क, 39 ब या कलमातील मार्गदर्शक तत्वांना 14, 19 आणि 31 कलमामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे हक्कांपेक्षाही वरचढ ठरलेले आहे.
त्याचबरोबर ग्रामीण जे काही प्रजनन आहेत यांची थोडीशी दखल यामध्ये घेतलेली आहे. समाजवादाला जे काही अभिप्रेत असलेले श्रम आणि प्रतिष्ठा यांचे एक सप्रमाण निर्माण करण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी इथेच थांबूया. जे काही आपण दुसरा मुद्दा बघितला होता आज, सार्वभौम आणि समाजवादी असे हे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप असणार आहे. म्हणजे जे भारतामध्ये जे काही गरिबी, दारिद्र्य आणि आर्थिक विषमता आहे, तर ही आर्थिक विषमता टाळण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून समाजवादी असा शब्दप्रयोग टाकला, की जेणेकरून भारतीय जी काही गरीब जनता आहे, गोरगरीब जनता, खेड्यामध्ये राहणारी असेल, शेतमजूर असतील, बेरोजगार असतील, दरिद्री असतील, दलित समुदाय असेल, की जो वर्षानुवर्ष राजकीय सत्तेपासून, आर्थिक सत्तेपासून दूर राहिलेला आहे, असा गोरगरीब समुदाय हा भारतभरामध्ये कोटीच्या संख्येने होता. म्हणजे 97-98% लोकसंख्या ही गरिबीमध्ये जीवन जगत होती. ह्या गरिबांना किमान 2-3 वेळचं पुरेसं अन्न मिळालं पाहिजे. याचबरोबर संपत्तीचं जे काही केंद्रीकरण ठराविक समुदायाच्या हातामध्ये होत आहे, ते टाळण्याच्या उद्देशाने एक भांडवलदारांचंच पुन्हा नवीन राज्य निर्माण होऊ नये या उद्देशाने कल्याणकारी राज्याचे एक प्रतिकृती म्हणून या समाजवादी विचारधारेकडे बघितलं जातं. या समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. जो भारतीय राज्यघटनेच्या तत्वाला अनुसरून आत्तापर्यंतचं ज्या काही सरकारांनी, मग ते काँग्रेस पक्षाचे असेल, भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा इतर जनता पक्षाचा असेल, तर ह्या सर्वच सरकारांनी या समाजवादी शब्दरचनेला अनुसरून जे काही वेगवेगळी ध्येय धोरणं घेतलेली आहे, त्यामध्ये गरिबांचं कल्याण करण्यावर अधिक भर दिलेला आहे. गरिबी हटाव योजना असेल किंवा गरिबांच्या दारिद्र्य निर्मूलन योजना असेल, यासारख्या योजनांच्या माध्यमातून ही समाजवादी समाजरचना निर्माण करण्यावरती एक भर सरकारने दिलेला आहे, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. पुढील जो काही भाग आहे की आपलं जे राजकीय व्यवस्थेचं स्वरूप, म्हणजे धर्मनिरपेक्ष स्वरूप कसं आहे, या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेऊया. तोपर्यंत इथे थांबूया. धन्यवाद.